नमस्कार मंडळी. अशोक मामा या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 8 मार्चचा भाग आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजच्या भागात काय दाखवणार आहेत ते आपण पाहायला सुरुवात करूया. प्राजक्ता आणि अशोक मामा यांच्या दोघांमध्ये पुराणीबद्दल बोलणं होतं. पुढे अशोक मामा जायला लागतात तर प्राजक्ता म्हणते, "ओ मामा, कुठे चाललाय तुम्ही?" अशोक मामा म्हणतात की दूध आणायला चाललोय. प्राजक्ता म्हणते की द्या ना, मी आणून देते. अशोक मामा म्हणतात की तू कशाला, तुलाही कामं असतील ना. तू एक काम कर, ती पुराणी जर भेटली ना कुठे, तर तिला माझा निरोप दे. तिला म्हणावं की मला एक फोन कर. प्राजक्ता म्हणते, "हो हो, सांगते सांगते" असं म्हणत ती तिथून जाते. पुढे अशोक मामा दूध आणायला जातात. तर इकडे प्रभूबाई ह्या घरी येतात. भैरवी दरवाजा उघडते. प्रभूबाई म्हणतात की गुड मॉर्निंग. भैरवी मात्र तोंड वाकडं करतच म्हणते की बोला. प्रभूबाई म्हणतात की विरजन आहे का? भैरवी म्हणते व्हॉट? प्रभूबाई म्हणतात की अगं दह्याचं विरजन नाहीये का? पुराणी देते मला बऱ्याचदा. भैरवी म्हणते की पुराणी दिसते का इथे? नाही ना, मग? प्रभूबाई म्हणतात की दही नसतं का घरी? भैरवी म्हणते की ओ गॉड, नसतं. मी सगळं काही ऑनलाईन ऑर्डर करते. विरजन वगैरे मी काही लावत नाही. काही प्रॉब्लेम आहे का? प्रभूबाई म्हणतात की प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ॲक्चुअली ना माझ्या घरातील लिंब संपलेलीत. मला लिंब हवी होती. फुलराणी असती ना तर आत्ता मला खाली जाऊन लगेच आणून दिली असती. तर भैरवी ही संयमीला हाक मारत म्हणते की "ए समा, बघ यांना काय हवंय ते." असं म्हणत भैरवी जायला लागते. तर प्रभूबाई तिचा हात पकडतात आणि म्हणतात की "ऐक ना, कालच्या प्रकरणामुळे चिडलीस का फार?" भैरवी म्हणते की "नाही, मी इरिटेट झाले. माझं डोकं खूप दुखतंय. झोप झाली नाहीये माझी." प्रभूबाई म्हणतात की "अगं एवढंच ना, नवीन जागा असेल ना म्हणून बहुतेक तसं होत असेल." तर भैरवीला असं मळमळल्यागत होतं. प्रभूबाई म्हणतात की "जास्त त्रास होतोय का भैरवी तुला?" "अगं." तर तेवढ्यात भैरवी तिथून पळते आणि बेसिकमध्ये जाऊन उलटी करते. तर बाथरूममधून अनिश आणि ईशान दोघंजण येतात. आता मित्रांनो, कालच्या भागामध्ये यांनी दाखवलं होतं की बाथरूमचा फ्लश तुटल्यामुळं हे दोघं जण दुरुस्त करायला आतमध्ये गेलेले असतात. त्यामुळं हे दोघं जण एकदम बाथरूममधून बाहेर येतात. अनिश पाहतो की भैरवी वॉमिटिंग करतीये. अनिश म्हणतो, "काय गं भैरवी, बरं वाटत नाही का तुला?" तर प्रभूबाई सुद्धा पाठीमागे येतात आणि म्हणतात, "काय रे अनिश, काय होतंय हिला?" अनिश प्रभूबाईंना म्हणतो की "तुम्ही काय करता इथे?" प्रभूबाई म्हणतात, "ते मला लिंब हवी होती." अनिश म्हणतो, "काय?" तर प्रभूबाई म्हणतात, "काही नाही, काही नाही, ते लिंब-बिंब मला नको." असं म्हणत प्रभूबाई तिथून पळून जातात. तर अनिश त्यांच्याकडे दुर्लक्ष करत भैरवीला म्हणतो, "काय गं, तुला बरं वाटत नाहीये का? काय होतंय?" भैरवी म्हणते, "कालपासून असं सारखं होतंय. घशातलं सगळं असं वर येतंय असं वाटतंय मला. ॲसिडिटी सारखं झालंय." तर अनिश म्हणतो, "तू आत चल, जरा पळ, ये चल." असं म्हणत अनिश भैरवीला बेडरूममध्ये घेऊन जातो. तर हा वेडा ईशान काय करतो, पुढे असा बघतो आणि तो त्यांचा दरवाजा लावून घेतो. लावतो तो लावतो, वरून तो चावीने पण लॉक करून घेतो. तर इकडे प्रभूबाई खाली येतात आणि त्या कियांच्या आईला म्हणजेच रुपालीला म्हणतात की "अगं रुपाली, तुला नवीन खबर मिळाली का?" रुपाली म्हणते, "कसली खबर?" प्रभूबाई म्हणतात की "अगं ते आपले अशोक मामा आहेत ना, त्यांची ती सून भैरवी, अगं तिला उलट्या होतात उलट्या." तर इकडून अशोक मामा सुद्धा दूध घेऊन येतात आणि त्यांचं बोलणं ऐकतात. रुपाली म्हणते, "काय सांगतेस अगं, खरंच का? ओ इकडे या, इकडे या." असं म्हणत ती देसाई, सातपुते आणि तोरणे यांना बोलून घेते. रुपाली म्हणते की "अहो तुम्हाला कळालं का? ते अशोक मामा आहेत ना माझगावकर, त्यांची सून भैरवी, तिला कोरड्या उलट्या होतात, कोरड्या उलट्या." देसाई म्हणतात, "त्यात काय एवढं? एवढ्या आगाऊ मुलीला ॲसिडिटी व्हायचीच." रुपाली म्हणते, "तुम्ही ना अगदी हे आहात. अहो उलट्या म्हणजे तसल्या उलट्या नाही, असल्या उलट्या." तोरणे म्हणतात, "हां, भलतेच मॉडर्न निघाले दोघं हो." प्रभूबाई म्हणतात की "हो ना, नुकतंच 2 दिवस झाले लग्न करून आणि लगेच उलट्या सुरू झाल्या. आता कळालं का ह्या दोघांनी इतक्या घाईत लग्न का केलं ते?" तर अशोक मामा अचानक त्यांच्या समोर येतात आणि म्हणतात, "का केलं हो लग्न? सांगा ना, सांगा. मलाही कळलं पाहिजे. गप्प का झाले सगळेजण? अहो बोला, मला सांगा ना." तर प्रभूबाई म्हणतात, की "आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे बघा माझगावकर, ते लग्न करणार आहेत ना, हे तुम्हाला माहिती नव्हतं ना. मग पुढं असं काहीतरी करतील आणि तुम्हाला ते सांगणार नाही असं नसणार ना. त्याच्यामुळं फक्त चेक करून घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे." अशोक मामा म्हणतात, की "माझं पण हेच म्हणणं आहे. तुम्ही सगळ्यांनी चेक करून घ्या आपापली डोकी. तुम्हा सर्वांची जी डोकी आहेत ना, तिथं अडगळीची खोली होऊन बसलेली आहे. त्यातलं भंगार जरा बाहेर काढून फेकून द्या. नाहीतर हे काम आता मलाच हाती घ्यावे लागेल." प्रभूबाई म्हणतात, की "माझगावकर, तुम्हाला माहीत आहे का, जुनी म्हण आहे, जिथे आग असते ना, तिथूनच धूर निघतो." अशोक मामा म्हणतात, की "बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण काय आहे, सध्या लवंगी फटाक्याचा धूर बघून वणव्याची आग लागणारे खूप बघितले आहेत मी. त्यातले तुम्ही आहात. सतत धुराचा माप काढत बसला ना, तर डोळे खराब होतील तुमचे." असं म्हणत अशोक मामा तिथून जायला लागतात आणि परत थांबत म्हणतात, की "आणखीन एक गोष्ट, मान नावाचा एक अवयव असतो आपल्याला. माहिती आहे ना, आपल्याला मान असते ते. त्या मानेचा इतरही उपयोग असतात.
दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघण्याचं बंद करा, नाहीतर एक दिवस मान गपावून बसण्याची वेळ येईल तुमच्यावर, असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर पुढे अशोक मामा हे घरी येतात आणि ते ईशानला मोठ्याने आवाज देतात. ईशान आणि संयमी हे दोघं जण येतात. अशोक मामा विचारतात की "हे थोरले, ती भैरवी कुठे आहे ग, काय झालं तिला?" संयमी म्हणते की तिला जरा उलट्या होतात आहेत. अशोक मामा म्हणतात हां का, कुठे आहे आता ती? तर ईशान त्यांना खुणवून दाखवतो की आतमध्ये. अशोक मामा आतमध्ये जायला लागणार तेवढ्यात ईशान त्यांना अडवतो आणि म्हणतो की "आजोबा, तुम्ही कशाला जाताय आतमध्ये उगाचच त्यांना डिस्टर्ब करायला? अहो म्हणजे ती झोपली असेल, आराम करत असेल, कशाला उगाच जाता ना?" असं म्हणून तो हसायला लागतो. अशोक मामा त्याला म्हणतात की "एक मुस्कटात देईल, परत जर दात काढले तर. खा, अजून बाहेरचं खा. हे बाहेरचं खाल्लं ना त्याच्यामुळेच ही ॲसिडिटी होते." ईशान म्हणतो की "अहो आजोबा, पण तुम्ही पण काल खाल्ला ना पास्ता?" यावरती संयमी पण थोडी हसते. अशोक मामा म्हणतात की "हां, ते तू आग्रह केला ना म्हणून मी खाल्ला." संयमी म्हणते "व्हॉटेव्हर, पण जे तुम्ही पण बाहेरचं खाता ना, मग कशाला उगाचच तिला बोलताय?" अशोक मामा म्हणतात "मी कधीतरी एकदाच बाहेरचं खातो. तुम्ही कधीतरी एकदाच घरातलं खाता. हा फरक कळतोय का?" असं म्हणत ते संयमीच्या हातामध्ये दुधाची पिशवी देतात आणि म्हणतात की "जा, जा, जाऊन दूध तापव." पुढे ते ईशानला म्हणतात "तू रे, चल त्या अंथरुणाच्या घड्या घाल." ईशान म्हणतो "मी?" अशोक मामा म्हणतात "मग काय मी? चल, चल." असं म्हणून ते त्याला कपड्यांच्या घड्या घालायला लावतात. पुढे अशोक मामा आतमध्ये जातात आणि सगळा भांड्यांचा पसारा पडलेला असतो. ते पाहून म्हणतात की "काल रात्रीपासून ही सगळी भांडी अशीच पडलेली आहेत." ते संयमीला म्हणतात की "बघितलंस का? असं घरामध्ये एवढी माणसं आहेत, पण भांडी घासायचे कष्ट कोणाला नकोयत. ती बाई एवढं काम करत होती, तर तिला तुम्ही कामावरून काढून टाकले. येतं का आता तुमच्या लक्षामध्ये की आता ही सगळी कामं आपल्याला करायची?" संयमी म्हणते "आपण कशाला करायची? आपण दुसरी मेड आणूया ना." अशोक मामा म्हणतात की "एवढं सोपं आहे का ते? पास्ता मागवलं तसं तुम्हाला काही सोपं वाटतं का दुसरी मेड आणायला?" तर संयमी म्हणते की "ॲक्चुअली ना ते इतकंच इझी आहे, पण ते तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला माहीत नाही." अशोक मामा म्हणतात की "ए, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. घरातले सगळे तुम्हाला हक्क हवेत. त्याआधी जरा घरातली कर्तव्य करायला शिका आणि चल तू आता केअर काढायला घे." तर संयमी अशोक मामाकडे पाहतच असते. अशोक मामा ईशानला म्हणतात की "आणि तू रे ईशान, तू ना आता लादी पुसायला घे." ईशान म्हणतो "हो आजोबा, मी ऑलरेडी गाद्या आवरतोय." संयमी अशोक मामाकडे पाहतच असते. अशोक मामा संयमीकडे पाहतात आणि म्हणतात "तू काय आता माझ्याकडे पाहतेस?" संयमी म्हणते "नाही, ते मी विचार करते की मी आधी ब्रेकफास्ट करते आणि हे काय, आता मी ब्लॅक टी ठेवलाच आहे, हे दूध त्याच्यामध्ये टाकते आणि तुम्हाला आणून देते चहा." अशोक मामा म्हणतात "कुठे दूध टाकते?" संयमी म्हणते की "हे ब्लॅक टीमध्ये टाकते." अशोक म्हणतात "अच्छा, अच्छा, काय तुमची भाषा बोलण्याची. हे बघ, आता मी फार तर फार ही भांडी घासेल, पण नंतरची कामं ही तुम्हाला करावी लागतील. शिस्त म्हणजे शिस्त." त्यानंतर सगळी भांडी आवरून झाल्यावरती अशोक मामा दमून येतात आणि ते रेडिओ लावतात आणि स्वतःशीच म्हणतात की "बापरे! भांडी घासणे एवढं अवघड असतं हे माहीत नव्हतं." असं म्हणत ते सोफ्यावरती बसतात. तर गाण्याचा आवाज मोठा असतो. आतमध्ये भैरवी ही अनिशला म्हणते की "अनिश ऐक ना, प्लीज माझा लॅपटॉप आणून दे ना, मी काम करते." अनिश म्हणतो "अगं भैरवी, तुला बरं वाटत नाहीये, तू जरा आराम कर, काम वगैरे करू नकोस." भैरवी म्हणते की "अनिश ऐक, मला लेक्चर देऊ नकोस. आपण काय खरोखरचे नवरा बायको नाहीयेत. त्यामुळं तुला सांगितलं ना तेवढंच कर." तर अनिश मात्र चेहरा पाडतो आणि तो लॅपटॉप आणायला बाहेर जायला लागतो. तर त्याला दरवाजाच उघडत नाही. तो मोठमोठ्याने ईशानला आवाज देतो. पण बाहेर गाणी लावल्यामुळं ईशानला काही आवाजच जात नाही. तर भैरवी म्हणते "काय झालं अनिश?" अनिश म्हणतो की "अगं बघ ना, बाहेरून ईशानने वाटतं दरवाजा लावलाय आणि आता दरवाजाच उघडत नाहीये." तर भैरवीसुद्धा वैतागून उठते आणि दरवाजापाशी येऊन संयमीला आवाज देऊ लागते. तर इकडे बाहेर अशोक मामा सोफ्यावरती बसलेले असतात. संयमी तिथे चहा घेऊन येते. ती दरवाजाजवळ असल्याने तिला जरा आवाज येतो. ती म्हणते "जरा इकडून आवाज येतोय, काकाचा आवाज येतोय का?" असं म्हणून संयमी दरवाजा उघडते. भैरवी बाहेर येते आणि गाण्यांचा आवाज ऐकून म्हणते की "काय चाललंय सकाळी-सकाळी?" पुढे ती ईशानला म्हणते की "आणि ईशान, तू आम्हाला न विचारता अशी दाडाची कडी का लावलीस रे?" पुढे ती पाहते की अशोक मामा मस्तपैकी सोफ्यावर बसून चहा पितात आहेत. ती म्हणते की "हे काय चाललंय? हे इथं पोरं कामं करतायत आणि तुम्ही मस्तपैकी गाणं ऐकत बसलायत. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का?" अशोक मामा चहाचा कप ठेवतात आणि उठतात. ते ईशानला म्हणतात की "तुझा हात दाखव रे." संयमीला म्हणतात की "हात दाखव रे." "काहीच झालं नाहीये तुमच्या हाताला." पुढे ते ईशानला म्हणतात "तुझी पाठ दुखते का?" ईशान म्हणतो "नाही." अशोक मामा संयमीला पण विचारतात. तर संयमी पण म्हणते की "नाही." अशोक मामा भैरवीला म्हणतात की "मुलांना काहीच त्रास होत नाहीये. मग तुला काय त्रास होतोय का एवढा? पित्त वाढलंय ना तुझं. जा जाऊन झोप आतमध्ये. मुलांना करू दे आनंदाने काम." भैरवी म्हणते की "ते आनंदाने नाही करत आहे, बळजबरीने करतायत." अशोक मामा म्हणतात "तुला सांगितलं का तसं त्यांनी?" भैरवी म्हणते "असं सांगणारच नाही. आनंद झाला तरी नाही आणि दुःख झालं तरी नाही." अशोक मामा म्हणतात "का?" भैरवी म्हणते "हो, कारण ते जर तुम्हाला काही बोलले, त्यांनी तक्रार केली की तुम्ही उलट त्यांनाच काहीतरी बोलणार." अशोक मामा म्हणतात की "बोलणारच आहे मी."
बोलणारच आहे. कारण काम करत असताना तक्रार करणं म्हणजे आळशीपणा म्हणतात त्याला. आणि मी नुसता बसून नव्हतो. आतमध्ये जे काम पडलं होतं ना, रात्रीपासूनची जी भांडी, ती सगळी मी घासून ठेवलीत. आणि तुला जर फार कळवळा असेल ना मुलांचा, मग तू काम कर ही सगळी. तर भैरवी म्हणते, की "हे बघा, मला बरं वाटत नाहीये." अशोक मामा म्हणतात, की "हो, तुला बरं वाटत नाही? कळालं मला ते. अगं मलाच काय अख्ख्या सोसायटीला कळालं. मग आता ही कोणी कामं करायची?" तर भैरवी अशोक मामांना इग्नोर करत स्वतःचा लॅपटॉप घेते आणि जायला लागते. तर अशोक मामा तिच्यासमोरच उभे राहतात आणि म्हणतात, की "आता कळाली का माणसांची किंमत?" भैरवी म्हणते, "म्हणजे?" अशोक मामा म्हणतात, "ही सगळी कामं प्रेमाने करायची त्या बाईला तू तडकाफडकी काढून टाकलंस. आता काय परीनी किंवा चेटकीनी येणार आहे का ही सगळी कामं करायला?" भैरवी म्हणते, "पण म्हणून काय मुलांनी घाम गाळायचा? हा काय उपाय झालाय?" अशोक मामा म्हणतात, की "मुलांनी नाही केलं तर मग तुम्ही दोघं जण करा सगळी कामं. मी एकटा सगळी कामं करू शकतो, पण मी एकट्याने का करायची? घरात जेवढी माणसं आहेत त्यांनी आपापला वाटा उचललाच पाहिजे." भैरवी म्हणते, "जमणार नाही." अशोक मामा म्हणतात, "का?" भैरवी म्हणते, की "मी दुसरी बाई शोधते, पण प्लीज मुलांना कामाला लावू नका. उद्यापासून दुसरी बाई येईल." अशोक मामा म्हणतात, "जमणार नाही." भैरवी म्हणते, "का?" अशोक मामा म्हणतात, "कारण की मी आता फुलराणीला या घरात पुन्हा बोलवतोय." तर भैरवी म्हणते, "ज्या बाईनं माझा आणि तुमच्या नातीचा अपमान केला, तिला तुम्ही घरात बोलावणार आहात? जर ती बाई या घरामध्ये परत येणार असेल ना, तर मी आणि संयमी इथे राहणार नाही. दुसरी बाई शोधते मी म्हणाले आहे, मिळाली की येईल." असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. अशोक मामा अनिच्या समोर येतात आणि रागातच म्हणतात, की "तिला सांग, मी जर मनात आणलं ना, तर तिच्यापेक्षा 10 पटीने उद्धट बोलू शकतो. माझ्या सहनशक्तीचा अंत बघते ती." तर अनिश म्हणतो, की "बाबा मी सांगतो तिला, पण तुम्ही जरा प्लीज समजून घ्या ना थोडं." अशोक मामा म्हणतात, की "मी का समजून घ्यायचं? माझं काही चुकलंय का?" अनिश म्हणतो, "काही नाही, तुमचं काही चुकलं नाहीये, मी बोलतो तिच्याशी." असं म्हणून अनिश तिथून जायला लागतो. तर अशोक मामा त्याला अडवत परत एकदा म्हणतात, "ही 1 मिनिट एका गोष्टीचं भान ठेवलं ना, तर बरं होईल असं मला वाटतं. हे साधं घर आहे, 3 खोल्यांचं, बेडरूम, हॉल, किचन. माणसं वाढत चालली आहेत, पण घर मात्र तेवढंच आहे. दिवसाढवळ्या खोलीचं दार बंद करून बसला नाहीत ना, तर बरं होईल." तर अनिश म्हणतो, की "यापुढे असं नाही होणार. सॉरी बाबा." असं म्हणून तो दरवाजापाशीच उभा राहतो. तर आतमध्ये आता भैरवी बसलेली असते आणि बाहेर अशोक मामा बसलेले असतात. आता ह्या दोघांमध्ये चांगली शाब्दिक चकमक होते. तर भैरवी मोठ्यानेच म्हणते, की "ते मुद्दाम करतात अनिश. फुलराणीला मी काढून टाकले ना, त्यांना ते आवडलेलं नाहीये, म्हणून करतात हे सगळं. काय झालं असतं थोडे दिवस थांबले असते तर?" अनिश म्हणतो, "अगं त्यांना सगळी कामं वेळेवर करायची सवय आहे." भैरवी म्हणते, "अरे पण एखाद दिवस झाला उशीर तर काही जगबुडी होणार आहे का? आपण केलं असतं ना सगळं नंतर." तर अशोक मामा बाहेरून मोठ्या आवाजातच म्हणतात, की "मग ही सगळी कामं आधीच करायची ना, वेळच येऊ द्यायची नाही ह्या गोष्टीची." अनिश म्हणतो, "या घरात ती परवाच आली आहे बाबा." अशोक मामा म्हणतात, की "मग काय झालं? वेणू जेव्हा या घरात लग्न करून आली होती ना, तेव्हा या घरात 8 माणसं राहत होती. दुसऱ्याच दिवशी तिने पदर खोचून स्वयंपाक करायला सुरुवात केली. अख्ख्या घराचा स्वयंपाक तिने एकटीने केला होता." तर भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते, की "हो, एकतर अशा जुनाट गोष्टी करायच्या, आउटडेटेड गोष्टी करत बसायच्या आणि त्यानंतर अपेक्षा ठेवायची, की आपणही तेच करायचं म्हणून. नाहीतर मग सगळी कामं स्वतः करायची आणि मग कसं त्यामुळे आपल्याला गिल्ट येईल. अरे अनिश, अर्धा दिवस घरातली सगळी कामं करण्यातच गेला, तर मग बाहेरची कामं कधी करायची? यांचं काय, यांचं झालंय सगळं करिअर वगैरे, पण आमचं आमचं करू द्या ना करिअर. आणि मी लग्न करून इथे आले, तर सून म्हणून सगळी कामं मीच करायची का?" तर अशोक मामा म्हणतात, की "पण माझं असं म्हणणंच नाहीये. ती सून आहे म्हणून घरातली सगळी कामं तिलाच करायला पाहिजे असा जुनाट मताचा मी नाहीये. पण जर आज झोपून राहिलं तर मग काय करायचं? मला न काम झालेलं घर हे न अंघोळ केलेल्या माणसासारखं वाटतं, पारोसं. गेल्या काही वर्षात मी माझे काही नियम ठरवलेले आहेत. त्यामुळं इतक्या संकटानंतर माझ्या हा घराचा डोलारा अजून उभा आहे. शिस्त म्हणजे शिस्त. घरातलं काम सकाळच्या वेळेला व्हायलाच पाहिजे." तर इकडून भैरवी आतून मोठ्या आवाजातच म्हणते, "मी सुद्धा केलेली आहेत घरातली सगळी कामं. लंडनमध्ये होते ना, तेव्हा एकटीच राहत होते. मेड वगैरे नव्हती परवडत मला. सगळं कामं मी एकटीच करायची तेव्हा." तर अनिश हळू आवाजातच म्हणतो, "अगं पण मग आत्ताही करायचं ना थोडंसं." भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते, की "आनंदाने करेल अनिश. अरे हे घर स्वतःचं समजून सगळं काही करेल, पण माझ्या वेळेतच करेल. हे बघ अनिश, घरकाम ही माझी प्रायोरिटी नाहीये. माझं ऑफिसचं काम झालं ना, की घरातली सगळी कामं करेल. तोपर्यंत 2 दिवस थांबा म्हणावं त्यांना." तर अशोक मामा इकडून मोठ्या आवाजातच म्हणतात, की "काम ठरलेल्या वेळातच होणार. बाई जर येणार नसेल, तर काम मी आणि मुलं करणार." अनिश म्हणतो, "अहो बाबा, मुलांना कशाला उगाचच त्रास देताय?" अशोक मामा म्हणतात, "त्रास? याला त्रास नाही, याला संस्कार म्हणतात. मुलांनी जर आत्तापासूनच घरची कामं केली ना, तर त्यांना चांगलं वळण लागेल. हिच्यासारखं नाही होऊन देणार मी."
पुढे अशोक मामा म्हणतात, की "मी कशाला बोलतोय हिच्यासोबत? मला वेळच नाहीये. मला अजून कपडे धुवायचे, डस्टिंग करायचे, स्वयंपाक पण करायचा आहे आणि परत बाहेरचं मागून पित्त वाढवायचं जर असेल ना, तर तुम्ही खुशाल वाढवा. पण मुलांना घरचं वरण-भातच मी खायला घालणार." अनिश म्हणतो, की "बस झालं बाबा, थकलो मी आता. मला तुमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करायची नाहीये. पण जोपर्यंत नवीन काम करणारी बाई घरात येत नाही ना, तोपर्यंत सगळी घरातली कामं ही मी एकटा करतो. बास." असं म्हणत तिथून अनिश जातो आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.